सामना चालू करून घ्या चला. हा बोला सर. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया स्कोर बोर्डच यायचंय. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू. पंच लक्षात ठेवा, प्रत्येक टीमची ज्यावेळेस एक इनिंग संपेल त्यावेळेस दुसऱ्या टीमचा या ठिकाणी टॉस उडवला जाईल. याची सर्व टीमने खबरदारी घ्यायची. प्रत्येकाला माहिती आहे आपली किती नंबरची मॅच आहे. चालू असलेला सामना 2 नंबर. चालेल. सामना चालू करून द्या पंच. एवढा वेळ द्यायचा नाही, तुम्ही एक टायमिंग लिमिट ठेवा. काळी बॅट घेतली, काळी बॅट. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. 2च धावा. मागे सरक, जिंकलाय माहिती आहे तू. हो मागे. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स पाशी गर्दी करू नका. सर्व खेळाडूंना विनंती राहील. आणि पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी एक आता डिक्लेअर सांगितलं की सामनावीर कैलासवासी संतोष काका लोळे यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिले शशीतात्या लोळे सरपंच सांगवी बुद्रुक. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय तो प्रसाद. आणि ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. पहिली धावेचा प्रयत्न आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. केपीएल स्टार सूरज दादा शिमकर खणखणीत दणदणीत षटकार. केपीएलचा फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू करताना पहिला चेंडू होता आणि पहिलाच चेंडूवरती षटकार. शेखरदादा लोळे यांच्याकडून या षटकारासाठी 501 रुपया रोख पारितोषिक बक्षीस आलेलं आहे. यानंतर प्रत्येक षटकाराला 501 राहील, हे ध्यानात ठेवायचंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11. षटक दुसरं आणि फटका सुंदर आहे. करण कांटे यांच्या बॅटमधून आयकॉन प्लेयर अमोल जगदाळे यांचा पहिलाच चेंडू सीमा रेषे पार. चेंडू पहिलाच होता आणि
पुनश्च एकदा शॉट सुंदर आहे. प्रसाद यांच्याकडून सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण. गेल्या वर्षी करण कांटे याने फायनलला 3 षटकार ठोकून फायनल आणली होती. सेमीफायनल अमोल जगदाळे यांच्या टीम मधून. आणि आज ते 2 खेळाडू अपोजिट खेळत आहेत. ऑन स्ट्राईक सूरज दादा शेळीमकर. आणि खूप सुंदर पद्धतीने फसवलंय सूरज यांना. अमोल दादा अभ्यास करून आले सूरज यांचा. 4 दिवस झाले एकत्र फिरतायत. आणि फटका उत्तुंग आहे. झेल होतोय की नाही प्रयत्न होता परंतु झेल नाही. आणि काय नक्की चाललंय काय कोण आहे लागलं नाही ना. वैभव एनपुरे सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण वैभव यांच्याकडून. आणि आत्ताच्या धावा किती एकूण 3 घेतल्या ना. आता 3 धावा घेतल्या एकूण. षटक दुसरं. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू होता परंतु तो खेळ करण याने आणि स्वतःची विकेट गमावली. लॉलीपॉप चेंडू होता तो खाता आलेला नाहीये करण याला. कारण की हा चेंडू जर सोडला असता तो वाईट गेला असता. हॅलो. धावसंख्या झाली होती 21-21. पंचक्रोशी प्रीमियर लीग. आणि फटका उत्तुंग आहे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. आणि गजानन पडवळ यांच्याकडून झेल घेण्यात आलेला आहे. उत्कृष्ट असा झेल. बॉल धरण्यात माहीर असलेले गजानन बाप्पू पडवळ. सुंदर पद्धतीचा फटका. आणि 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 वाईड स्वरूपाचा चेंडू. अनुराग आहे त्या पोझिशनला हात कर बरं का कारण की तो क्रॉस झाल्यावरती दिसत नाहीये. आणि पुनश्च एकदा लेग साईडला दिशेने फटकवलेला चेंडू. एकोणतीस 29. आणि ऑफसाईडच्या दिशेने पुनश्च एकदा शॉट. झेल होतोय की नाही झेल नाही झालेला परंतु 1 धावेचं समाधान. संकेत याच्या बॅटमधून आला होता फटका. आणि ऑन स्ट्राईक पुनश्च एकदा सूरज दादा शेळीमकर. केपीएल स्टार 2026 ला केपीएल ला सगळ्यात जास्त रन्स असलेला खेळाडू सूरज शेळीमकर. आणि शॉट फसलाय. 1 धावेवरती समाधान. फलंदाजाला अपेक्षा होती शॉट हा खूप लांब जाईल परंतु तसं झालेलं नाहीये. गोलंदाजी मार्क वरती आहे तो संग्राम शेळीमकर. हो 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 हो. संकेत यांना बीट करण्यात यशस्वी ठरलाय तो संग्राम. पुनश्च एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. वाईड स्वरूपाचा चेंडू. फुलका स्वरूपाचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने
सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण श्रवण शेळीमकर चित्त्याच्या वेगाने. माइंड स्पेसच्या खेळाडूंना थोडीशी विनंती आहे मित्रांनो, तुम्ही मागं सारखा. युट्यूब वाल्यांना काहीच दिसत नाहीये स्कोअर मांडायला. इकडे तिकडं थोडस खाली बसलं तरी चालेल, तुमच्या संघाचं नुकसान आहे. पुनश्च एकदा नो स्वरूपाचा चेंडू. काळजी नसावी, आपल्याकडे फ्री हिट नाहीये. आणि शॉट फसलाय. झेल होतोय की नाही, चित्त्याच्या वेगाने गेलेला असा संग्राम, परंतु पुनश्च एकदा वैभव. वैभव खूप सारे प्रेक्षकांचं लक्ष असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 35. धावसंख्या होती 35. आणि गोलंदाजीसाठी कोण आला? जर्सी नंबर 45. काय होतंय आम्हाला फक्त नावं सांगा. सार्थक भगत. एक लक्षात घ्या, तुमचा इथे खेळाडू नसला ना की त्या प्लेअरने विकेट घेतली, षटकार मारला तर त्याचे रन्स दुसऱ्याच्या नावावरती जातात. आणि याचा प्रॉब्लेम शेवटला येतो, मॅन ऑफ द मॅच साठी येतो. नंतर कुणी कोणत्याही स्वरूपाची तक्रार करायची नाही, माझे रन जास्त होते, माझे रन कमी होते. त्याच्यामुळे सहकार्य करा, तुमचे खेळाडू इथं लावा. आयोजक कमिटीला थोडंसं सहकार्य करा. आणि फटका उतुंग आहे. पंचांचा इशारा काय राहील? 1. अरे बापरे, इतक्या लांब फटका मारून अमोलदादा स्वतः मागे उभे आहेत. पहिलाच चेंडू होता, फटका सुंदर होता. संकेत सार्थक. न स्वरूपाचा चेंडू. आणि पुनश्च एकदा नो बॉल. 1+1. चेंडू एकच झालाय. ऑफ साइडच्या दिशेने मारलाय फटका. झेल होतोय की नाही? झेल झालेला नाहीये. 1 धाव घेण्यात यशस्वी सूरज दादा. आणि ऑन स्ट्राईक पुनश्च एकदा संकेत खाडे. पुनश्च एकदा नो स्वरूपाचा चेंडू. त्याला सांगा रे की मध्ये लाईन आहे म्हणून. गोलंदाजांना थोडस सांगा त्याला लाईन आहे म्हणून. 41. पुनश्च एकदा नो. 42. काय होतंय मित्रांनो, पिच वरती रेष आहे, तिथं फकी मारलेली आहे. बॉल टाकल्यानंतर फकी उडतीये. अनुभवी पंच आहे, आदेश पण आणि अनुराग पण. चुकीचे निर्णय जाणार नाहीत आणि गेले तरी एकमेकांना सहकार्य करा. .42 धावसंख्या होतीये. 42. तुमचा अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवा एखादा. आहेत ना? काय आता डिक्लेअर स्वरूपाचा आहे ना? फक्त एकच आहे ना आत्ताची? एकच आहे. 43. फटका सुंदर होता ऑफसाईडच्या दिशेने. आणि क्षेत्ररक्षण कोण आहे? किरण. अमित शेळीमकर म्हणजे नुसतं बॉल अडवला तरी 501 देतो. फक्त आडवा. आता सुट्टी नाही. 501 घेऊनच जाणार घरी. ऑन स्ट्राईक सूरज.
ओहो 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 ओहो, सुंदर पद्धतीचा चेंडू. सार्थकच्या बॉलिंगला एक्स्ट्राच रन गेलेत पण बॅट मधून रन आलेले नाहीयेत. अरे नाही, नॉट आउट असतो असा. स्टंप उचलावे लागतात. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 45. जिंकण्यासाठी 46 धावांचं माफक आव्हान, कारण की समोरच्या संघामध्ये आहेत फलंदाज आयकॉन प्लेयर अमोल दादा जगदाळे. माइंड स्पेस यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला यानंतरचा होणारा सामना वादळ वॉरियर्स आणि जय गणेश स्ट्रायकर्स, दोन्ही संघाचे कर्णधार वादळ वॉरियर्स आणि जय गणेश स्ट्रायकर्स. 1 मिनिटामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. चला मॅच पटकन चालू करून घ्यायचं. जय गणेश स्ट्रायकर्स आणि वादळ वॉरियर्स दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी यायचे. टॉस कुठे? वॉरियर्सने टॉस जिंकून निर्णय सांगितलेला नाहीये. चला विजू, तुमचा निर्णय उद्या सकाळ सांगता का? टॉस जिंकलाय तुम्ही, एक काम करा, उद्या सकाळ सांगा. अतुल एपी, एपी कुठे? एपी बॉलिंग, वादळ वॉरियर्सची बॉलिंग आहे. ए तुम्ही बाजूला सरका, इकडे इकडे इकडे. सर्व खेळाडूंना मी वारंवार सांगतोय, रोपच्या शेजारी वायर आहे. जर वायरचं शॉर्ट झालं तर करंट बसला तर त्याला आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही. सर्व खेळाडूंना मी कमीत कमी 10 वेळा सांगितलंय, वायर रोप पासून 5 फूट मागे बसा. दिवस उन्हाळ्याचे आहेत, वायर गरम होतात, सहकार्य करा. निघतोय का कुठं? लाईट वाले कुठे? जरा थोडस लक्ष द्या. आणि अमोल जगदाळे यांचा आणि पटका फसलाय. पंचांचा इशारा, नो चेंडू. पंचांचा इशारा, नो चेंडू.
सस्पेन्स सस्पेन्स. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. इतका 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 गोंगाट घालू नका. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. काय आहे नक्की आहे? अरे पंच थांबणार नाही अशाने कोण. आयोजक कमिटी आतमध्ये जावा. आतून आतमध्ये जा. पंच पंच आयोजक कमिटी अमोलदादा. आता याच्यामध्ये अमोलदादा तर काही करू शकत नाहीत. विकेट त्यांचीच आहे आणि विकेट महत्वाची. थोडस सहकार्य करा. काय झालंय सुरेश दादा? ए थांबा रे. त्यांना काय निर्णय घ्या पटकन आयोजक कमिटी. ऐका ना सगळ्यांनी काहीतरी याच्यावर तोडगा काढा. काय आहे, रात्रभर हाच कुठं ना चालेल. आपल्याला मॅच येत ना आज कमीत कमी 12 ते 13 घ्यायचे. आत्ताची दुसरी मॅच चालली आहे. घड्याळामध्ये टायमिंग झालाय बघा 10:15. युट्यूब थोडस बंद करत जावं बरं का असला कुठं ना झाल्या. ठीक आहे चला. चूक कुणाची आहे माहिती नाहीये पण अमोलदादा जगदाळे यांनी त्यांची विकेट सोडली आहे आणि ते पवेलियन मध्ये गेलेत. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा कारण की त्यांनी कोणी खेळाडू असा विकेट सोडत नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि ज्ञानेश्वर भगत याचंही कौतुक की पहिल्या चेंडूवरती अमोल जगदाळे यांची विकेट घेतली. सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवा तर सामने योग्य रीतीने पार पडतील. जास्त गोंगाट करू नका. मॅच जिंकणं आणि हारणं याच्यापेक्षा खेळाचा आनंद घ्या मित्रांनो. या एक दिवसासाठी आयोजक कमिटी 1 महिना झालं पळतीये मित्रांनो आणि अक्षरशः 4 ते 5 जण.
वाईट स्वरूपाचा चेंडू आहे का आता? फटका ऑफ साईडच्या दिशेने. झेल होतोय की नाही? आणि झेल झालाय आणि विकेट गेलीये श्रवण शिरीमकरची. झटक्यावर झटका, माइंड स्पेसने माइंड गेम टाकलाय आणि 2 विकेट गेल्यात. 2 झटके. हे झटके परवडणारे नाहीयेत शिवछत्रपती टायगर्सला. एकापेक्षा एक आयकॉनचा भरणा असलेला शिवछत्रपती टायगर्स संघ पूर्णपणे पहिल्याच ओव्हरला बॅकफूट वरती गेलाय. ज्ञानेश्वर उर्फ गोट्या भगत याच्याकडून सुंदर पद्धतीची गोलंदाजी. सुंदर पद्धतीचा चेंडू आणि प्रसाद लिमन आलाय फलंदाजीसाठी आणि फटका सुंदर आहे. उंचीवर जायचं नाही, फटक्याची ताकद पाहायची. मूर्ती लहान आहे पण फटका पहा. आणि 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 काय होतंय? काय होतंय? काय एकटाच पळ सुटलाय. तुला पाहिजे काय नक्की? आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होती ती 8. नक्की काय चाललंय? काय 1 मिनिट. बॉलर आणि पंच काय होतंय? तुमच्या म्हणण्यानुसार जर निर्णय द्यायचे म्हटलं तर अवघड होईल बरं का. काय आता? वाईड वाईड. हे चुकीचं आहे बरं का. तुम्ही पंचांना सांगू नका वाईड आहे बॉल आहे, वाईड आहे बॉल आहे. आताचा वाईड आहे. आणि कोणत्याही अतिरिक्त खेळाडूंनी आज जायचं नाही बरं का. आणि पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत परत एकदा 1 ने वाढ. हे काय चाललंय काय नक्की? अरे हे चाललंय काय नक्की? आताचे रन किती आहेत? पंच 3 का 2? 3 आहेत आत्ताच्या. आणि फटका सुंदर आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. प्रसाद लिमन याने सलग 2 षटकार टाकून आपली ताकद दाखवलेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. माग बांधाला बॉल टच झाला ना की 1 डिक्लेअर स्वरूपाचे धाव आहे बरं का. जरी बांधाला लागून बाउंड्री गेली ना तरी पण 1च रन आहे. आणि सर्व खेळाडूंना एक विनंती राहील, बॅनरला लागला तरी 1च रन आहे. खेळाडूंनी थोडस शांत घ्या. अरे मित्रांनो, आपण सगळे एका गावातले आहोत रे. 18 1 षटक. आणि नो स्वरूपाचा चेंडू. त्याचा फायदा घेतलाय संग्राम याने.
आणि आणि थोडस मिस कॉलिंग. 9 + 2 धावा आल्यात एकूण आत्ताच्या 3. आणि ऑफसाईडच्या दिशेने संग्राम याने फटकावलेला चेंडू. नो स्वरूपाचा चेंडू होता. काय दिले पंचांनी आता? नाही ना नो दिलेला. बॉल आहे का काय? बॉल काय आत्ताचा पंच? ही नाही ना, विकेट आत्ताची सुंदर पद्धतीचा झेल. काय 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 पाहिजे तुम्हाला नक्की? अरे मला वाटलं हात वरती केला आहे का काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 21 सचिन शेळीमकर यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर अतुल पडवळ यांच्याकडून 501 रुपया. आकाश मुकादम गोलंदाजी मार्कवरती. आणि 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 झेल घेतलाय करण कांटे यांनी. बॅक टू बॅक 2 विकेट आकाश मुकादम यांच्याकडून. धावा होत आहेत आणि विकेटही जात आहेत. आणि फटका सुंदर आहे. फटका सुंदर आहे. झेल होतोय की नाही? आणि झेल 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 नो. काय आत्ताचा पंच? नो आहे ना चेंडू. झेल सुंदर होता वैभव यांच्याकडून. नो बॉल +2 अशा एकूण आत्ताच्या धावात 3. धावसंख्या झाली होती 24. आणि आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय झालंय माहितीये का? तुमच्या मॅच मुळे इतकं प्रेशर आलंय नाही की इकडे बोलायची पण सोय राहिली नाही. एवढी वराडतात ना, एवढी की म्हणजे गणितच नाही. आणि ऑफ साईडच्या दिशेने फटक्यामध्ये ताकद आहे आणि खूपच सुंदर पद्धतीने किरण शेमकर यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत ऑफ साईडच्या दिशेने चौकार. धावसंख्या झाली होती 28. वाईड स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 29. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे आणि स्कोर झालाय 29. धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29. चला पटकन, इतका वेळ नाही लावायचा. खूप वेळ गेला या सामन्याला. मला वाटतं आज मोजून आमून
6 ते 7 सामने होतील. असं जर खेळ चालू राहिला ना अमोल सर, तर सोमवारी दिवस वाढवावा लागतो आपल्याला. आणि फटक्यामध्ये ताकद आहे, लांबी नाहीये, झेल होतोय सूरज शिरीमकर यांच्याकडून आणि विकेट गेली ती प्रसादची महत्वाची विकेट. आणि गोलंदाजी कोण करते? गोलंदाजाचं नाव काय आहे? संकेत खडे. कोण आहे? राहुल सर आहेत का? सुंदर पद्धतीची गोलंदाजी राहुल सर यांच्याकडून. बॅटिंगला कोण आले? तुमचा अतिरिक्त खेळाडू नाही आहे बरं का इथं. दीपक लिमने का बहुतेक? निरंजन आहे का? आणि फटक्यामध्ये ताकद होती सूरज यांच्याकडून. खूप सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. अरे पायाचा नियम नाही आपल्याकडे टाचचा. हा जमिनीपासून संपर्क तुटतोय का? कनेक्शन तुटलं तर नो बॉल आहे अनुराग. फटक्यात ताकद नव्हती, उंची होती आणि झेल सुटलाय. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी किरण शेवणकर. धावसंख्या होती ती 32. धावा झाल्यात एकूण 32. आणि 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 लॉलीपॉप सारखा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये किरण शेमकर यांना. वाईड स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 33. आणि फटका सुंदर होता. आणि काय आता अमोल सर तुम्हीच सांगा, तुम्हीच आयोजक आहे, तुम्हीच निर्णय सांगणार आहे. एकच रन आहे आत्ताचा. ठीक आहे, पलीकडून गेलाय. अमोल सरांनी खेळाडूवृत्ती दाखवली. खांबाच्या पलीकडून गेल्यामुळे 1 धाव आहे. धावा झाल्यात 34. जिंकण्यासाठी 6 चेंडू 12 धावा. सर्व बाउंड्रीच्या बाहेर बसलेल्या खेळाडूंना मी वारंवार विनंती करून सांगतोय की बाउंड्री रोपच्या मागे 5 फूट बसा. वायर गेलेली आहे. जर वायर गरम झाली तर एखाद्याला करंट बसला तर त्याला आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही. वायर गरम होते. मी वारंवार सूचना देतोय, वायरला थोडं वारं लागू द्यात. तुम्ही इतक्या पुढे बसला तरी मॅच दिसणार आहे, मागे बसला तरी दिसणार आहे. थोडंसं सहकार्य करा. ही सूचना मी 4 चेंडू 9 धावा.
आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या स्पीड पुढे निरंजनची बॅट फिरलीच नाही. 1 धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 8 धावा. आणि ज्ञानेश्वर यांच्याकडून खूप सुंदर पद्धतीचा असेल आणि फलंदाजीसाठी येतोय तो आदित्य शेळेमकर. 2 चेंडू 8 धावा. स्टार व्हायचा असेल तर आदित्यने 2 चेंडू 2 षटकार ठोकायचे. केपीएल ला जी बॅटिंग केली होती ती आठवायची. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकायचे आणि स्टार व्हायचंय. 2 चेंडू 8 धावा. गोलंदाजी करतोय वैभव. फर्स्ट वॉर्निंग. आणि 9+1. शिवछत्रपती टायगर्स मध्ये उत्साह आलाय, कारण की आत्ताचा चेंडू गेलाय. 9 धावा आल्या. 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. फटका बसलाय, परंतु झेल होतोय की नाही आणि करण यांच्याकडून झेल झालाय. मी म्हटलं होतं आदित्यच्या बॅटला कनेक्ट झाला बॉल, परंतु बॉल बाहेर गेलेला नाहीये. यांचे एक फलंदाज संपत नाहीयेत. शिवछत्रपती टायगरची 11 नंबर पर्यंत फलंदाजी आहे. अमोल जगदाळे आऊट झाला. मॅच कुठून कुठे फिरली, अन्यथा ही मॅच 2 ओव्हरमध्ये संपली असती. माइंड स्पेसने एक दाखवून दिलं. तुमच्याकडे जर नियोजन असेल, तुम्ही जर नियोजनबद्ध कार्यक्रम केला तर समोरचा किती संघाचा मोठा आयकॉन असला तरी तुम्ही मॅच जिंकू शकता. माइंड स्पेसने दाखवून दिलंय. आणि 1 चेंडू 6 धावा होत्या. या ठिकाणी माइंड स्पेसने माइंडचा वापर करून मॅच जिंकलेली आहे. चला वादळ वॉरियर्स आपलं वादळ संघामध्ये आणा. पुढचा सामना लवकर चालू करून घ्या. वादळ वॉरियर्स वर्सेस जय गणेश टायगर्स. पंच म्हणून काम पाहतील जो मागील जो सामना झालेला आहे त्यातील 2 प्लेयर पंच म्हणून काम बघेल अमित शेळेमकर आणि अमोल जगदाळे. पंच म्हणून काम पाहत आहे अमित शेळेमकर आणि अमोल जगदाळे. पंच सामना लवकर चालू करून घ्या.